तुमचं सिलेंडर रिकामं असलं तरी ते भरलेलं आहे असं सांगा. उगाच अफवा पसरवू नका, खबरदार. कारण महाराष्ट्रातील अनेक नेते म्हणतात, मुख्यमंत्री म्हणतात, सिलेंडरचा कुठेही तुटवडा नाही, कारण मोदीजींनी त्यावर ठोस पावलं उचललेली आहेत. तर तुम्हाला का नको रे? मला काही कळतच नाही. त्यामुळे तुमच्या घरी भरलेलं सिलेंडर नसेल तर अजिबात काळजी करू नका. पण सिलेंडर 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 ही अफवा अजिबात पसरवू नका, खबरदार. हे तुम्हाला वारंवार मुख्यमंत्री सांगतायत. तर तुम्हाला का कळत नाही? मला काही कळतच नाही. नाहीतर तुमच्यावर कारवाई होऊ शकते, तुम्हाला नोटीस येऊ शकते, खबरदार. मग म्हणान सांगितलं नाही. जर तुम्ही सिलेंडरसाठी लाईनमध्ये लागले असाल तर हरकत नाही. आणि जर का कुणी टीव्ही रिपोर्टर तुमच्या पुढे आला आणि तुम्हाला विचारलं त्याने की सांगा दादा काय अवस्था आहे सिलेंडरची, तर तुम्ही सांगायचं, दादा माझं सिलेंडर भरलेलं आहे, मी उगाच टाइमपास करायला इथे उभा आहे. असं सांगायला तुमचं काय जाते रे? मला काही कळतच नाही. कुणी सिलेंडर खांद्यावर घेऊन रस्त्यावरून जर जात असेल ना तर त्याने काय सांगावं रिपोर्टरला? माझं सिलेंडर भरलेलं आहे, रिकामं सांगायचं नाही. त्याला म्हणायचं मी उगाच सिलेंडर घेऊन फिरायला निघालो आहे. घरातल्या घरात राहून माणसं बोर होतात, मग सिलेंडर थोडं फिरून आलं तर तुम्हाला का नको रे? मला काही कळतच नाही. मंडळी, कुठलीही आपत्ती आली तर तिला आपत्ती समजायचं नाही, त्या आपत्तीला एन्जॉय करायचं. फावल्या वेळात शेजाऱ्यांशी सिलेंडर सिलेंडर खेळायचं. सिलेंडर मधला डर काढून टाका, सिले डान्स सुरू करा. संपला विषय. तुम्हाला जास्तच त्रास झाला तर काळजी करण्याचं अजिबात कारण नाही, काहीच काळजी करायची नाही. मोदीजींचा फंड आठवायचा तो. वाटलं तर व्हिडिओ बघून घ्या. घराशेजारी नाली असेल तर तिथे जा, त्या नालीत पाईप कुचका आणि तुम्ही आपल्या घरी नवीन गॅस कनेक्शन लावून घ्या. नवीनचं नवीन होऊन जाईल ना. मोदीजी सांगत आहे तर तुम्हाला का नको रे? मला काही कळतच नाही. आत्मनिर्भर होण्याची हीच सुवर्ण संधी आहे, लक्षात घ्या. आत्मनिर्भर, हा मोदीजी सांगतायत, या संधीचा लाभ घ्या. सुवर्ण संधी आहे. त्यामुळे हे म्हणू नका की माझ्याकडे गॅस नाही. हे बघ, गिझर नसेल तर हरकत नाही, थंडगार पाण्याने आंघोळ करा ना हो, चांगली राहते ना. चहाचा अजिबातही विचार करू नका, चहा पिऊच नका. त्यानिमित्ताने चहा कायमचा सुटून जाईल, तुमचं वजन कमी होईल, ऍसिडिटी होणार नाही. जेवणाच्या भानगडीत अजिबात पडायचं नाही. तुमचं पोट आत्मनिर्भर झालं तर तुम्हाला का नको रे? मला काही कळतच नाही. असं समजा, जे होतं ते चांगल्यासाठीच होत असतं. जे तुमच्याकडे नसेल त्याला आहे म्हणा, आहे नाही सांगू नका. आणि जे असेल त्याला नाही म्हणा. हा नवा भारत आहे. मोदीजी ट्रम्पचा हात धरत आहे. मग तुम्हाला का नको रे? मला काही कळतच नाही. या नव्या भारतात राहण्याचा गपचूप सराव करा, गपचूप, खबरदार. जो खरं बोलत असेल त्याचा घेराव करा. त्याला सांगा खोटं बोलत जा, पण खरं वाटेल असं खोटं बोलत जा. उगाच त्या राहुल गांधीच्या भानगडीत पडू नका. त्याच्या मागे काय लागतं? अफवा पसरवू नका. पंजाच्या नादात कमळाला घसरवू नका. लक्षात ठेवा, शांत राहण्याची सवय करा. चुप चडी चुप, गपचूप. बघा बरं, तुम्ही नोटबंदी 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 उगाच ओरडत होता त्यावर्षी. तुमचाच फायदा झाला की नाही बघा बरं. त्यानिमित्ताने काळं धन मायदेशी परतलं ना. तुम्हाला 15-15 लाख रुपये मिळाले. आणखी काय पाहिजे? मला काही कळतच नाही. गॅस नाही तर काय झालं? कॅश आहे ना, संपला विषय. सिलेंडर 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 ते नसलं तर काय होतं? मला काही कळतच नाही. अरे बघा, लाकडं काड्या पेटवा, ते नसलं तर खुर्च्या टेबलं पेटवा. त्यानिमित्ताने धूर होईल ना, तुमचाच फायदा आहे. तुमच्या घरातले मच्छर शेजारच्या घरात जातील ना. याच्यापेक्षा दुसरा आनंद आहे का कोणता? अबे, एका गोडीत 2 पक्षी मरतील तर तुम्हाला का नको रे? मला काही कळतच नाही. बघा बरं, जिकडे तिकडे चोहीकडे आनंदी आनंदगडे. हे रामराज्य आहे. राम आहे, श्याम आहे, हाताला काम आहे, शेतीला भाव आहे, नेत्याला नाव आहे, आमदाराला वाव आहे. मग काय उगाच सिलेंडर 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 घेऊन बसला आहे ना. भरपूर गॅस आहे, भरपूर गॅस आहे आपल्या भारतात, भरपूर आहे. अख्खं इराण बेचिराग झालं तरी हरकत नाही. मोदी भाऊंचे दोस्त आहे ना, कोण माहिती आहे ना? ट्रम्प ट्रम्प डोनाल्ड ट्रम्प. आता आपला सगळा कार्यक्रम त्या मोदी साहेबांनी ट्रम्पकडे दिला आहे. हा, सगळा कॉन्ट्रॅक्टच दिला आहे आपला.
सगळं चांगलं होईल, अजिबात काळजी करू नका. मोदीजी करतायत ना सगळं, मग तुम्हाला का नको रे? मला काही कळतच नाही. गॅस नाही तर काय झालं? कॅश आहे ना कोणाची? पीएमची. गॅस नाही, गॅस नाही, गॅस नाही, गॅस नाही, नुसतं आरडाओरडा. अरे मुख्यमंत्री म्हणतायत ना गॅस आहे, उगाच त्या विरोधी पक्षाच्या नादाला लागून इकडून तिकडे भटकतात त्या सिलेंडर खांद्यावर घेऊन. मी सांगतो गपचूप घरी बसा, ताटं वाजवा, भांडे वाजवा, टाळ्या वाजवा, येईलच गॅस. जाणार कुठं आहे? आज ना उद्या येईलच ना. मोदीजी करतायत ना सगळं, त्यांनी ठोस पावलं उचललेली आहेत ना, तर तुम्हाला का नको रे? मला काही कळतच नाही.